हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण। आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ जावो आणि आरोग्यदायी जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना। तर सकाळी सकाळी पावसाने केलं होतं आगमन आणि पाऊस खूप जोराचा होता। पावसाने हे सगळं आपलं झाडांचं सौंदर्य अजूनच फुलून गेलं होतं। म्हणून मग म्हटलं चला आपण आधी बाहेर एक फेरफटका मारून घेऊया आणि नंतर मला घरामध्ये आल्यावर सुद्धा खूप कामं होती। म्हणून मग आधी असं ठरवलं की आपण आधी बाहेर जाऊन येऊयात, म्हणजे एकदा घरात आलं की बाहेर जायला होत नाही काही। तर आले किचनमध्ये। तर किचनमध्ये आल्याच्या नंतर आता माझी झालेली आहे सुरुवात। मी पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं होतं आणि मला स्वयंपाक करायचा होता। तर आज आम्ही दोघांनी मिळून स्वयंपाक केलेला आहे। त्यामुळे मिस्टर म्हणाले मी भाजी करतो आज, तर म्हणले ठीक आहे। आणि आता इथे माझं चाललेलं आहे, पीठ भिजवून मी ठेवून दिलेलं होतं एका बाजूला। मग म्हटलं आता चला आता त्याला थोडंसं नरम करून घेऊया पिठाला आणि हे करून घेऊया। लगेचच मग मी पोळ्या वगैरे लाटायला घेतल्या, गोळे वगैरे भरून ठेवले एका साईडला आणि पोळ्या लाटायला घेतल्या। आणि त्यानंतर मग मिस्टरांना मी कांदासुद्धा ठेवलेला, त्यांनी कांदा दिला होता मला कट करून, कांदा भाजून दे म्हणून। आणि मग आता इथे मी त्यांना कांदा वगैरे दिलेला आहे। तवा वगैरे व्यवस्थित साफ करून घेतला आणि त्यावर लगेचच पोळीसुद्धा भाजायला घेतली। तर फ्रेंड, आपल्या चॅनलवर ज्या कोणी ताई नवीन येत असतील ना, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायची आहे, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ना अशा प्रकारे मी केलेली आहे माझ्या स्वयंपाकाची सुरुवात। तर ताईंनो, तुम्ही कशी करता तुमच्या स्वयंपाकाची सुरुवात? म्हणजे माझं सगळं काय आवरून झालेलं आहे, बाकीचं फक्त आता स्वयंपाक राहिलेला होता, तर स्वयंपाकच करत होते मी। आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत आज हेही शेअर करावं। आणि मेन म्हणजे आज मिस्टर हेल्प करतायत, म्हणजे असंही करतात ते, पण आज व्हिडिओ चालू असतानाही त्यांना असं वाटलं की हेल्प करावी माझी। तर इथे माझ्या फायनली आता पोळ्या वगैरे झालेल्या आहेत बरं का लाटून। आणि भाजीमध्ये आम्ही बटाट्याची भाजी करायची, तर ते सुद्धा मी तुमच्याशी आता ते काय मी असं म्हणजे एवढं जवळ जाऊन असं नाही का शेअर नाही करू शकत। तर आता इथं माझं झालेलं आहे, त्यांनी सुद्धा फोडणी दिलेली आहे। तुम्हाला पुढं दाखवते मी भाजीला फोडणी दिलेली आहे।
चला तर फ्रेंड, आता भाजी रेडी झालेली आहे। भाजी बघा किती छान झालेली आहे। हो, थोडंसं पाणी जरा आटून गेलं होतं, म्हणून मग मी शेजारी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग म्हटलं आता थोडंसं पाणी ओतून घेऊया ह्याच्यामध्ये, कारण ना मुलांना पण असं भातासोबत खायला थोडंसं नाही का लागतीच। हो, आणि आजच्या व्हिडिओमध्ये जरा तुम्हाला जास्त डिस्टर्बन्स वाटेल, कारण पाऊससुद्धा चालू आहे आणि कोंबड्याची बाग देणंसुद्धा इथं चालू आहे। तर इथे ना माझं झालेलं आहे फायनली आता सगळं काही करून। आता मी डिश वगैरे रेडी करते आणि आम्ही जेवायला बसणार आहोत, तर या तुम्ही पण सर्वजण जेवायला। आता डिश छान अशी रेडी करते, पोळ्या पण छान अशा भाजलेल्या आहेत। तर चला आता आपण जेवायला जाणार आहोत। तर फ्रेंड, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय अँड टेक केअर।